भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। भारतीय जनता भारतातून ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनामध्ये सहभागी होत होती। मात्र भारताच्या बाहेर जाऊन एका सशस्त्र सेनेसह भारतावर आक्रमण करून भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्याचा एक धाडसी प्रयत्न एका महान योद्ध्याने केला आणि त्याचे नाव म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस। भारताचा इतिहास त्यांच्या पराक्रमाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। नमस्कार, मी ऋषिकेश सावंत, माझा जिल्हा माझी माणसामध्ये आपलं स्वागत करतोय। सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसामधील कटक शहरात झाला। लहानपणापासूनच ते बंडखोर वृत्तीचे होते। सुभाषचंद्र बोसांवर स्वामी रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांचा खूप मोठा प्रभाव शाळेत असतानाच पडला होता। त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी ICS अधिकारी बनावे। वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि ICS ची परीक्षा उत्तीर्ण देखील केली। परंतु त्यांचा इंग्रजांच्या गुलामीला विरोध होता। त्यांच्यात देशसेवेची प्रबळ इच्छा होती। एकीकडे ICS चे उच्च पद होते तर दुसरीकडे देशसेवेचा कठीण त्यागमय असा मार्ग होता। शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला। दुसरे महायुद्ध चालू असताना सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटिशांनी कोलकाता येथे नजरकैदेत ठेवले होते। तेथून ते 17 जानेवारी 1941 रोजी धाडसाने निसटून अनेक अडचणींचा सामना करून जर्मनीमध्ये पोहोचले। जर्मनीत भारताबाहेर भारतीयांची संघटना उभी करून स्वतंत्र सेना तयार करण्याचा त्यांनी संकल्प केला। त्यासाठी वेळप्रसंगी त्यांनी हिटलरची देखील भेट घेऊन जर्मन सरकारची देखील सहानुभूती मिळवली। त्यांनी जर्मनीला शरण आलेल्या इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी सैनिकांचे संघटन केले। सुभाषचंद्र बोस यांच्या भाषणाने हिंदी सैनिक भारावून गेले। तिकडे जपानने देखील सिंगापूरचा ब्रिटिशांचा आरमारी तळ काबीज केला होता। रासबिहारी बोस यांनी तेथे जपानच्या ताब्यातील हिंदी सैनिकांची सेना बनवली होती। या सैनिकांची भेट घेण्यासाठी नेताजी 90 दिवसांच्या पाणबुडीतील प्रवासाने जुलै 1943 रोजी जपानची राजधानी टोकियो येथे पोहोचले। रासबिहारी बोस यांच्या विनंतीवरून त्यांनी त्या सेनेचे नेतृत्व नेताजींनी स्वीकारावे अशी भूमिका मांडली आणि त्यांनी ते स्वीकारले देखील। आणि 5 जुलै 1943 ला सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली। चलो दिल्ली ही घोषणा दिली आणि जपानच्या कैदेतील भारतीय युद्धबंदी, भारतीय नागरिक आणि स्त्रिया देखील स्वेच्छेने या सेनेत दाखल देखील झाल्या। सुभाषचंद्र बोस या सेनेचे सरसेनापती बनले। पूर्व आशियातील लाखो हिंदी जनतेचा भारतीय स्वातंत्र्याला पाठिंबा मिळाल्यावर 21 ऑक्टोबर 1943 रोजी स्वतंत्र हिंदुस्थानचे आझाद हिंद सरकार स्थापन करण्यात आले। या सरकारला जपान, जर्मनी, इटली, चीन, ब्रह्मदेश या देशांनी तात्काळ मान्यता दिली। या हंगामी सरकारचे आझाद हिंद सेना हे प्रमुख लष्कर होते। लष्करी संघटनेबरोबरच आझाद हिंदच्या हंगामी सरकारने नागरी शासन व्यवस्थेत देखील लक्ष केंद्रित केले। काही मुलकी खाती उघडली। त्यातील अर्थ, प्रसिद्धी, लष्कर भरती, आरोग्य व समाज कल्याण, पुरवठा, गृहबांधणी, वाहतूक इत्यादी महत्त्वाची खाती होती। नेताजींनी जनतेचे सहकार्य मिळावे म्हणून सभा घेतल्या। कदम कदम बढाए जा या गीताशी समरस होऊन नेताजी आणि त्यांचे लष्कर यांनी आझाद हिंदुस्थानचे स्वप्न साकारण्यासाठी विजयी घौडदौड सुरू केली। जपानचे सत्ताधीश जनरल तोजो यांनी इंग्लंडकडून जिंकलेली अंदमान व निकोबार ही बेटे आझाद हिंद सेनेला सुपूर्त केली। सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानला भेट दिली आणि स्वतंत्र हिंदुस्थानचे प्रमुख म्हणून आपला स्वतंत्र ध्वज देखील फडकवला। आझाद हिंद सेनेने भारतात प्रवेश करून इम्फाळ, कोहिमा इत्यादी ठिकाणी ब्रिटिश फौजांवर विजय मिळवला। नेताजींनी दिल्ली के लाल किले पर तिरंगा लहराने के लिए तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही प्रसिद्ध घोषणा त्यांनी त्यावेळी केली। 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवान येथील विमानतळावर विमानाचा अपघात होऊन सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले असे सांगण्यात येते। 1992 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न देखील प्रदान करण्यात आला होता। परंतु नेताजींच्या मृत्यूचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना दिलेला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करत त्यांच्याकडून हा पुरस्कार पुन्हा काढून घेण्यात आला। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींनी दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला। परंतु दूरदृष्टी, आत्मविश्वास, धडाडी आणि निर्भयता यामुळे ते कोणत्याही प्रसंगी डगमगलेले नव्हते आणि लोकांसाठी ते कायमच लाडके नेताजी म्हणून स्मरणात राहतील। प्रेक्षक हो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे तुम्ही नक्की आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका। धन्यवाद।